नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. कृष्णगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगतानंतर शिल्लक राहिला शिदा हा ज्ञानेश्वर माऊली शिक्षण संस्था वणी यांना सत्ता कमिटीच्या वतीने देण्यात आलाय. या शिक्षण संस्थेमध्ये वारकरी शिक्षण हे दिले जात आहे. गीतापाठ, हरिपाठ, पखवाज व कीर्तनाचे परिपाठ या शाळेत घेतले जातात. व या शाळेचे विद्यार्थी ज्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह असतो त्या ठिकाणी जाऊन आपली सेवा ही विनामूल्य देत असतात. म्हणून आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो, म्हणून कृष्णगाव सप्ताह कमिटी व ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय हा स्वागतार्थ असल्याचं मत ज्ञानेश्वर गायकवाड यांनी व्यक्त केलंय. नाव सांग. आपल्या ज्ञानमाऊली वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शेजारीच असलेलं जे गाव आहे कृष्णगाव, या कृष्णगावातील भाविक भक्तांनी, समस्त गावकरी मंडळीने आपल्या ज्ञानमाऊली वारकरी शिक्षण संस्थेसाठी त्या ठिकाणी काल आपली दिंडीसाठी त्यांनी मुलं मागवलेली होती. तर आपल्या संस्थेतील मुलं त्यांच्या गावामध्ये जाऊन नामसंकीर्तन सप्ताहामध्ये मोठ्या भव्य अशा स्वरूपात दिंडी त्यांनी नियोजन केलं आणि त्या माध्यमातून त्यांनी आपल्या संस्थेसाठी त्या ठिकाणी काहीतरी शिदा अन्नदान व्हावं यासाठी त्यांनी शिदा आपल्याला संस्थेमध्ये दिलेला आहे. तरी सर्व ग्रामस्थांचे मी मोठ्या प्रेमाने त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. एकंदरीत शिदा दिलेला आहे. जे सप्ताह कमिटी आहे, सप्ताह कमिटीमधील सर्व सदस्य येऊन त्यांनी आज उरलेला शिदा जो होता तेलापासून तर रव्यापर्यंत सर्व वस्तू आणून दिल्या. पाटील, काय सांगाल? आमची एक संकल्पना होती कृष्णगाव ग्रामस्थांची. आज मी कृष्णगाव पोलीस पाटील, सर्व आमचे कृष्णगाव ग्रामस्थ, तरुण, सर्व मित्रमंडळ यांनी सप्त्याचं आयोजन केलं होतं. या सप्त्यानिमित्त आम्ही 7 दिवस भजन कीर्तनाचे सोहळे ठेवले होते आणि शेवटचं दिंडीसाठी आम्ही या संस्थेचे मुलं आम्ही ताईंना आमंत्रित केलं आणि ताईंनी पण कुठलाही विचार न करता आम्हाला ते मुलं उपलब्ध करून दिले आणि त्यांच्या उपलब्धीनुसार खूप भव्य अशी दिंडी सोहळा आज कृष्णगावमध्ये झाला. या निमित्त सर्व कृष्णगाव ग्रामस्थांतर्फे या संस्थेचे आणि या गुरुमाऊलींचे आम्ही खूप खूप आभार मानतो. एवढ्या धगधगीच्या जीवनामध्ये आणि इंटरनेटच्या जीवनामध्ये जर सप्ताह कमिटीने ह्या चिमुकल्यांना बोलून सप्त्याचं नियोजन केलं, त्या ठिकाणी दिंडी काढली, तुम्हाला कसं वाटलं कृष्णगाव? लहान मुलं गावात आल्यामुळे कीर्तनाचा कार्यक्रमाला लहान बालगोपालांपासून तर स्त्रियांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं व सर्व गावातील स्त्रिया, बालपुरुष सगळ्यांनी त्यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. काय वाटतं की आपल्या भागातलं नाव कुठेतरी गेलं पाहिजे असं वाटतं का? लहानल्या मुलांनी भरपूर मजा वाटली आम्हाला कृष्णगावला. का एवढी मजा का पहिले 40 वर्षापासून अशी मजा नव्हती वाटत, तर यावर्षी वाटली मजा ती. मॅडम, ठीक आहे. आपण पाहू शकतो की हे संपूर्ण मंडळ शिदा घेऊन या ठिकाणी हजर झाले. मॅडम, आपल्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत? ज्ञानदान तुम्ही करतायत? रामकृष्णारी. मी हरिभक्तपरायण सौरादाताई गोपीनाथ भोये. निवासस्थानी मी इथलीच आहे, वणीमच्चीच आहे. ह्या संस्थेमध्ये आता आपले 40 विद्यार्थी शिक्षण घेत आहे, वारकरी शिक्षण घेत आहे आणि सर्व क्लासेस आमचे ज्ञानेश्वर महाराज गायकवाड, माझे सख्खे बंधू, हे सर्व काही ते हँडल करत आहे. आणि आपल्या परिसरामध्ये ही कुठेतरी आम्ही संकल्पना केली की आज ज्या काही वारकरी संस्था होत्या त्या सर्व आळंदी यासारख्या ठिकाणी होत्या आणि आपले मुलं तिकडे जात होते, एवढ्या लांब जात होते आणि काही गरीब पालक होते, त्यांना तिथपर्यंत ते जाऊ शकत नव्हते. म्हणून कुठेतरी आपण ही संस्था या परिसरामध्ये रुजवावी ह्या उद्देशानं ही संस्था आज आपल्या वणी शहरामध्ये. किती मुलं आहेत? मुलं विद्यार्थी 40 विद्यार्थी या संस्थेमध्ये आहेत. आपण पाहू शकतो की आज ह्या शाळेमध्ये 5वी पासून तर 10वी पर्यंत 40 विद्यार्थी हे गीता, हरिपाठ व तबल्याचे बोल, पखवाजचे बोल, सर्व ज्ञान या ठिकाणी अवगत करताना दिसत आहे. शामराव सोनवणे, दिंडोरी, नाशिक. एस मराठी न्यूज साठी वृत्त संपादक शामराव सोनवणे, दिंडोरी.
अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.